इतिहासाच्या पानावर जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या ती हिंदुस्थानची सीमा झाली। महाराष्ट्रामुळेच आजचा हिंदुस्थान आहे। हो आम्हाला शक्य होतं नर्मदेच्या आल्याड आईने महाल बांधून गाद्या गिरद्यावर लोळत राहणं, पण आम्ही नाकारलं ते। आमच्या मंगलाष्टकामध्ये असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दीत हवी होती। ज्या राजधानीवर युधिष्ठिरानं राज्य केलं त्या राजधानीवर आम्हाला भगवा हवा होता। खरं तर नावाचे सिंह डरकाळी फोडायला जिथं धजावत नव्हते तिथं अजून ओठावर मिशा न फुटलेली आमची पोरं गिलच्यांना भिडत होती। ज्याच्या नावाने दुश्मनांना थरकाप सुटायचा त्या अब्दालीला मृत्यूचा भयचकित तांडव दाखवलंय आम्ही मराठे मरण मारून पुढे निघालो, मरणाला शिकस्त दिली आम्ही। महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही, ते त्यांच्या धमन्यातच असतं। विश्वास नसेल तर विचारा त्या पानिपताच्या मातीला, तिथल्या वावटळीवर आजही हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो। तो हा महाराष्ट्र रोमनं बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा, तो हा महाराष्ट्र चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या गिलच्यांना ठोकणारा, तो हा महाराष्ट्र आहे बचेंगे तो और भी लड़ेंगे म्हणत उत्तरे धुमशान करणारा, तो हा महाराष्ट्र मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडणारा। पण या महाराष्ट्राचं हे महाराष्ट्रपण हे निर्माण झालं, निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 351 वर्ष पूर्ण होत आहेत। 350 वर्ष उलटून गेली, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आचारांची गर्जना सदोदित तिथं घुमते आहे। खर तर गेल्या 500 वर्षांमध्ये भरतभूमीवर असा कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्राच्या भूमीत तर शतकानुशतके तो घडलाच नव्हता। महाराजांनी त्या राज्याभिषेकाची घोषणा केली, त्याच्या पाठीमागे काही कारण होती। एक, आदिलशाही निजामशाही मोगल महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्या पलीकडे काही मानायला तयार नव्हते। आदिलशाही निजामशाहीचे अंकित सरदार महाराजांना राजा समजत नव्हते। इतर शाह्यांशी तह करार करता येत नव्हते। मुलकी महसुली कारभारामध्ये नियम कायदे निर्माण करता येत नव्हते आणि सगळ्यात महत्वाचं इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं। इथल्या रयतेला स्वतःचा राजा हवा होता आणि त्याहून महत्वाचं महाराजांची इच्छा होती, कदाचित मी उद्या नसेन पण हे राज्य टिकलं पाहिजे, त्यासाठी इथल्या लोकांना काही प्रेरणास्थान दिलं पाहिजे। आणि म्हणूनच महाराजांनी उभारलं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन। मराठी माणसांची अस्मिता, मराठी माणसांचा स्वाभिमान ठरलं। राज्याभिषेकाची राजधानी ठरली दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड। पृथ्वीवर दौलताबादगड चकोट खरा पण रायगिरीची सर नाही, त्याहूनही दशगुणी उंच। पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही, ऐसा चकोट बिकट वाट वहिवाट नाहीच। महाराज मोरोपंतांना म्हणाले, रायगड कैलासा इतकाच पवित्र, या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही, तख्तास जागा हाच करावा। आणि रायगड स्वराज्याची राजधानी घोषित झाला। रायगडावरचे 18 कारखाने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीला लागले। रामजी दत्तो नावाचा सुवर्णकार महाराजांचं स्वर्ण सिंहासन घडवू लागला। ते स्वर्ण सिंहासन घडवताना महाराज मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोषागाराला हा खर्च पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज अजून असे 10 राज्याभिषेक करता येतील एवढं धन स्वराज्याच्या कोषागारात आहे। शून्यातनं महाराजांनी राज्य उभा केलं आणि ते इतकं सामर्थ्यशाली झालं की अजून असे 10 राज्याभिषेक करता येतील। खरं तर महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड असताना आमच्या हातनं काही होत नाही।
नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कापटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. एवढीशी मुंगी स्वतःचं ध्येय गाठते. आपल्याला अडचण काय आहे? वाट्यानं चाललेल्या मुंगीत दगड ठेवा. आता दगड आडवाला, मुंगी वाढ बदलत नाही, माघारी अजिबात फिरत नाही. मुंगी दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही. पाणी होता वाटेत, आता पाणी पडलंय, मुंगी वाढ बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते माघार घ्यायची नाही. जोपर्यंत ध्येय गाठत नाही माघार घ्यायची नाही. शिवचरित्रानं तर तोच सल्ला दिला. शून्यातनं उभा केलेलं राज्य एवढं सामर्थ्यशाली झालं. महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वी महानमंगल आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाले. महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज निघाले. प्रतापगड, हो तोच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. प्रतापगडचा रणसंग्राम म्हणजे अफजल खानावरचा केवळ विजय नव्हे, तर तो इथल्या रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. इथूनच रयतेला विश्वास आला, हो आपण राज्य उभा करू शकतो. अफजल खान मारल्यावरच महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं. त्या मूर्तीची आई भवानीच्या प्रतिष्ठापना होती. महाराज जातीनं पालखीत ठेवलेल्या मूर्तीला घेऊन निघाले होते. पालखी मंदिरासमोर आली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात काही लोक उभा होते. ते कोपऱ्यातूनच आई भवानीला नमस्कार करत होते. महाराजांना काही कळेना. त्यांनी विचारलं, पकड जाती बारामतीदार सारी सारी. ह्या सामाजिक न्यायाचं ते राज्य. महाराज रायगडावर परतले. रायगडावर देशोदेशीचे सगळे निमंत्रित गोळा होऊ लागलेले. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, टोपीकर, भागानगरकर, विजापूरकर हे सगळे रायगडावर दाखल झालेले. आणि महाराजांच्या जिवलक सोबत्यांची तर कोण धांदल उडालेली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, मदार मेहतर, हिरोजी फर्जन, नागोजी जेठे, कोण 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 धावपळ त्यांची. पण त्याच वेळी कुणीतरी सोबती म्हणायचा, स्वराज्यासाठी लढणारे वीर बाजी पासलकराच असायला हवे होते, ते कान्होजी जेठे नाईक देशमुख. कुणीतरी सांगायचं, आमचे तानाजी असायला हवे होते, पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेत. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सरदिशा उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेलेच. रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. कुणीतरी सांगत होता, हवे होते आज हा राज्याभिषेकाचा सोहळा बघायला तानाजी हवे होते. कुणी सांगायचं, तो आपला शिवाकाशीत. महाराजांनी पन्हाळा घेतला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीवाण पोरं महाराजांकडे आली. त्यातच हा शिवाकाशीत नाव राजांचंच, दिसायचा राजांसारखा हुबहू. नेताजी पालकर यांनी छापा टाकला, पण बळ तोकडं पडलं, कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं, या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवाकाशीतला. शिवा आला. हे शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला, होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे हो फक्त महाराजांनी शिवाकाशीदांची. काय पेरलं असेल त्याच्या उरात
की शिवाकाशीत मरायला तयार झाले. त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून त्या वादळी पावसाळी किर्रात्री महाराज बांदलांच्या आणि बाजीप्रभूंच्या फौजाला घेऊन पुढे निघाले. 20 तास अखंड प्रवास केला. राजे मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रूची चाहूल लागली. बाजीप्रभू म्हणाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेबकारी मरितो. राजा म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघाला. निभा पूजे सहित राजे पुढे निघाले आणि बाजे बुपूर तटबंदी सारखे त्या गजखिंडीत झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले. बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावन खिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, बांदल फौज मारले गेले. महाराज त्यांच्या गावी गेले. त्या सगळ्यांचं सांत्वन केलं. खरं तर बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांचं सांत्वन तर केलंच, पण बाजी फुलाजी प्रभूंच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. ठीक आहे, जी मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्यात घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी बालपरवेशी गृह उभारलंय, जिथं सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाहीच आहे, पण तो युद्धावर गेला, धारार तीर्थी पडला. आता त्याच्या पश्चात त्याच्या विधवा पत्नीचं, तिचं काय? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर गेला, मारला गेला, त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचं झालं. आता काही सैनिक असे असतील, अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता. आता त्याच्या पश्चात त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना सुरू केली आहे. आपल्या सैनिकाच्या वृद्ध आईवडिलांना दरमहा 2.5 शेर धान्य स्वराज्यातनं दिलं जायचं. थोरापासून पोरापर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतलीये. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं, लोककल्याणकारी राज्य. राज्याभिषेकापूर्वीचे धार्मिक विधी झाले आणि उगवली एकादशी. 4 जून महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदे, तांबे, जस्त, कथील, लोखंड, मीठ, जायपत्री, जायफळ, लोणी, मसाले, फळ, दूध, तुलेमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ हे सारं अभिमानी नजरेनं पाहत होत्या. हे सारं शहाजीराजे आणि त्यांचं संकल्पित होतं. ते संकल्पित आता प्रत्यक्षात येत होतं आणि मासाहेब याची देही याची डोळा ते पाहत होत्या. आणि हे सारं पाहताना मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शुभाराजे. शहाजीराजांनी त्यांनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील. शहाजीराजे त्यांना घडवतील आणि ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. तर धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांबरोबर पुण्याकडे जायला निघाले. आपला 12 वर्षाचा पुत्र निघाला. त्यावेळी एका पित्यानं त्या 12 वर्षाच्या आपल्या पुत्राला काय द्यावं? मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत. एका पित्यानं त्यांना जाताना काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय?
प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात यायचे, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच शहाजीराजे सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुमच्याच्याने होईल का, तुम्ही कराल का, सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. पण आमची अडचण अशी आहे सगळ्यात मोठी, 12 वर्षाच्या शुभा राजांना एक भव्य स्वप्न दिलं देतात आई वडील. आमची अडचण काय बघा ना, आमच्या घरात आमचं पोरग रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते, अचानक पोरग आईचं लक्ष चुकून अंधाऱ्या खोलीच्या दिशेनं झेपावतं. आई बघते तशी आई तिथूनच सांगते ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोरग तिथंच थबकतं, तिथनच आईकडे बघतो, नाही अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. आई परत स्वयंपाकाला लागते, त्या आईची नजर चुकून परत अंधाराकडे झेपावतं. आई परत बघते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. आई परत स्वयंपाकाला लागते, पोरग परत अंधाराकडे झेपावतं. प्रत्येकात जन्मजात धाडस असतच. उजेडात काय आहे त्याला दिसतंय, अंधारात काय आहे त्याला कुतूहल आहे, ते त्या दिशेने झेपावतंय. मग मात्र आई संतापते, त्या पोरला उचलते, लांब नेऊन ठेवते, सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या बालमनावर लहानपणीच संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष कुणाचा आहे? ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी आपल्या पुत्राला तो आकार दिला. राज्य निर्माते, राष्ट्र निर्माते. 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी छत्रपतींची अधिकृत मुद्रा म्हणून स्वीकारली. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. महाराजांनी त्याच छोट्या मंत्रिमंडळाचं 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं. न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना होती. तर डॉक्टर बाळकृष्ण असं सांगतात की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची ही रचना आहे अष्टप्रधान मंडळ. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी अधिकारी किती आहेत? ज्या देशात लष्कराचं प्राबल्य असतं त्या देशातली लोकशाही संपते. महाराजांनी स्वराज्याचं अष्टप्रधान उभारलं, पण अष्टप्रधानात फक्त एकच लष्करी माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. आणि बाकीचे सगळे वरचे 7ही मुलकी प्रशासनातली लोक आहेत, महसुली प्रशासनातली. राजांचं राज्य कशासाठी? लष्कर करण्यासाठी नाही, युद्ध करण्यासाठी नाही, आक्रमण करण्यासाठी नाही, तर हे अष्टप्रधानातले 7 प्रधान लोकांचं कल्याण करण्यासाठी आहेत. लोककल्याण करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोककल्याण. याच छोट्या मंत्रिमंडळाचं राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी कायदे पद्धतीत रूपांतर करून अष्टप्रधान निर्माण केलं. घटना तयार केली महाराजांनी स्वराज्याची. कानून जाप्ता नव्हतीच, या घटनेनुसारच स्वराज्य चालेल. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा साधा नाही बरं, कुणालाही पेलता येत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, भगवान श्रीकृष्णांचा आहे. रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा, समर्पणाचा. हा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला हाच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. रायगडाच्या माथ्यावरचा तो जरीकाठ लिहिलेला भगवा आल्या गेल्या साऱ्यांचं स्वागत करत होता.
या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह होतोय, ही गोष्ट साधी झाली नाही. केवढं कौतुक. महाराज लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते, पण आता ते स्वर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. सारी आतुरले होते. 5 जून द्वादशी उजाडली, रायगड गुड्याने भरला, तोरण बांधली, फुलं सजली आणि संख्यांच्या समर्पणाचं बलिदानाचं हे महान फळ. खर तर हजारो वर्ष सह्याद्री ज्या क्षणाची वाट पाहता चल राहिला, तो क्षण नजीक आला. राज्याभिषेक. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. मंडप वेदीमध्ये असलेल्या आसंदीवर महाराजांनी आरोहण केलं. शेजारी महाराणी सोयराबाई युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. पूर्वेला तुपाचा स्वर्ण कलश घेऊन मोरपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते अष्टदिशांना अष्टप्रधानांनी जागा घेतल्या आणि अभिषेक सुरू झाला. 7 सिंधूंचा अभिषेक. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शरयू, सिंधू. अभिषेक सुरू झाला. मंत्रघोष, मंत्रोच्चार गरजू लागला. 7 सिंधूंचा महाराजांच्या मस्तकावर अभिषेक होत होता आणि त्याच वेळी महाराजांचं लक्ष दक्षिणेला उभा असणाऱ्या सरसेनापती हंबीररावांकडे गेलं. राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी हंबीरराव सरसेनापती झाले होते, पण तत्पूर्वी स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. स्वराज्य सर्वाधिक काळ तब्बल 8 वर्ष सेनापती राहिलेले, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया केलेले आणि स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती प्रतापराव. प्रतापराव ही सुद्धा महाराजांनी दिलेली पदवी. मिर्झा राजेच्या गुहेत एकटे जाऊन मुर्जा राजाला ठार मारायची हिकमत दाखवणारे कडतोजी प्रतापराव झाले. महाराजांनी राज्याभिषेकाच्या पूर्वी या प्रतापरावांना सांगितलं, सरसेनापती, औरंगजेब राज्याभिषेकात खोडा घालणार. राज्याभिषेक निर्विघ्न पार पडवायला हवा. त्यासाठी स्वराज्याच्या सीमा बिंदू करा. आणि सरसेनापती प्रतापराव राज्याभिषेकासाठी स्वराज्याच्या सीमा निर्दोष करत दौडत राहिले. त्याच वेळी बेहलोल खान पठाण स्वराज्यात होता. उमराणीला प्रतापराव त्याला कोंडला, महिनाभर पुरता जखडला. अखेर बेहलोल खान पठाण शरण आला. प्रतापरावांना गयावया करू लागला. चूक झाली, चुकून आलो, आता परत इकडे कधी येणार नाही. एक वेळ धर्म वाढ्या, एक वेळ. भोळ्या प्रतापरावांनी या बेहलोल खानाला सला करून सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि राजे संतापले. काय करणे सला केलात? बेहलोल सापाची जात, फिरून दंश करणारच. तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? महाराजांचे बोल प्रतापरावांच्या कळचात घुमू लागले. आणि खरं होतं बरं, खरं होतं. नाहीतर हिंदुस्थानचे राजे मूलतः उदार, शत्रूला सोडून द्यायचीच आमच्याकडे परंपरा. मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांवर आक्रमण केलं. पृथ्वीराज चौहानांनी 2 वेळा घौरीचा पराभव केला, पण पराभव करून सुद्धा पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला सोडून दिला. 3ऱ्या वेळेला मोहम्मद घौरी आला. त्यांनी पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला, पण मोहम्मद घौरीनं मात्र पृथ्वीराज चौहानांना सोडून नाही दिलं, संपवला. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. झमोरीन राजाने त्याचं स्वागत केलं, पण पुढे त्यानंच त्याला कैद केलं, कलिकत ताब्यात घेतलं. शत्रूलाही माफ करायची आमची वृत्ती, पण या परंपरेला पहिला छेद दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा काढला आणि महाराजांनी जगाला संदेश दिला, या भूमीवर आक्रमण करायला जो येईल सोडला नव्हे, फाडलाच जाईल. आणि महाराजच खरं ठरले. प्रतापरावांनी सोडून दिलेला बेहलोल परत स्वराज्यात आलाच. महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना खरं मरीत पत्र लिहिलं. त्या बेहलोलचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे बोल घुमू लागले. राज्याभिषेक तोंडावर आहे, अशावेळी सरसेनापतींनी रायगडावर असायला हवं. तर महाराज सांगतायत त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांच्या मस्तकात ठिणग्या उडत राहिल्या. प्रतापराव बेहलोलच्या शोधात दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी
प्रतापरावांची छावणी पडली. दिवस थंडीचे, शेकोटी ढणणत होती आणि सगळे मावळे बसले होते. त्याच वेळी हेर धावत आला. राव राव. प्रतापरावाने त्याच्याकडे बघितलं. राव, नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि प्रतापराव उठले. प्रतापरावांची नजर समोरच्या ज्वाळेत स्थिर झाली. एक ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि कडाडले प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? उठले विसाजी बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी अत्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि खास आहे सरसेनापती प्रतापराव गुजर. 7 घोडी सज्ज झाली, मान ठोकली आणि हर हर महादेव करत तुफान दौडली घोडी. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडीच्या अलीकडं ही 7 फुरफुरती घोडी थांबली. खिंडीच्या पलीकडच्या दक्षिणेच्या टोकावर बेहलोल खानाचा तळ होता. ती छावणी बघितली आणि प्रतापरावांच्या मस्तकात महाराजांचे बोल घुमू लागले. त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांनी आपल्या सोबत्यांकडे बघितलं. इशारती झाल्या. घोड्यांना टाच बसली आणि ते 7 घोडे सनाना सुटले सुसाट. त्या बेहलोल खानाच्या नेतृत्व छावणीत तुफान कापाकापी चालू झाली. खुलेआम कत्तल. बेहलोल खान दक्षिणेकडे जागा झाला. प्रतापराव दौडत होते. बेहलोल खानानं बघितलं. ते क्रुद्ध नजर. सापडलो तर संपलोच. आणि त्याच वेळी रणशिंग फुंकले. बेहलोल खानानं त्याचं सैन्य सावध केलं, सजग केलं आणि हे सगळं सैन्य या 7 वीरांवर तुटून पडलं. खालून आग वर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर ही मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बळ तुकडं पडलं. त्या गर्दीमध्ये हे 7 जीव लोपले. त्या वनव्यात हे खाग 7 जळाले. मातीत पडल्या प्रतापरावांचा श्वास फुलला. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातेला प्रतापराव सांगू लागले, सांगा माझ्या राजाला हा प्रतापराव गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही, मातीसाठी गेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि प्रतापराव नावाचा धगधगता अध्याय संपला. महाराजांच्या मस्तकावर सप्त सिंधूंचा अभिषेक होत होता आणि महाराजांना दिसत होता ती रात्र महाशिवरात्रीची. त्या महाशिवरात्रीच्या रात्री या 7 शिलेदारांनी रायगडाच्या शिवशंकरासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला. 7 बिल्वदलांनी शिवलिंगावर आपल्या आयुष्याचा अभिषेक केला. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7. आपल्या अभिषेकावेळी महाराजांना प्रतापरावांनी मातृभूमीसाठी रक्ताचा घातलेला अभिषेक डोळ्यापुढे तरळत राहिला. आणि महाराज म्हणाले, प्रतापराव आपल्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याला तुम्ही घातलात म्हणून हा राज्याभिषेक. प्रतापराव हवे होता ताच. तोपर्यंत सप्त सिंधूंचा अभिषेक संपला. समुद्र जलाचा अभिषेक सुरू झाला. मध्यान रात्री अभिषेक संपला. महाराजांना सुहासनीने ओवाळला. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वरलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. आई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानी जनांना महाराजांनी वंदन केलं. आणि महाराज राज्यसभेकडे निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वरलंकार लिहिलेले 2 बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्राश्व, 4 पातशाया पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री शिवरायांच्या स्वागताला सज्ज होते. राजे आत निघाले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्याच्यावर आणखी एक चौथरा, त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी, आणि त्या मेघडंबरीत होतं रत्नजडित 32 मणी स्वर्ण सिंहासन. मराठी अस्मिता झालेलं, मराठी स्वाभिमान बनणार ते स्वर्ण सिंहासन.
खरं तर हे सुवर्ण सिंहासन घडवताना राजाने मासाहेबांना सांगितलं, मासाहेब सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य साऱ्यांच, इथला प्रत्येक जण छत्रपती. महाराजांनी साऱ्यांना सोबत घेतलं. नाहीतर बघा ना, आपण निर्माण केलेल्या राज्याचं नाव महाराजांनी शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आपल्याला अभिमानच वाटला असता. पण नाव ठेवलं स्वराज्य. स्व माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे आणि मला झुंजलं पाहिजे. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही. का? ट्यूब कुठं आपली आहे? ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब आपली होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते सांगितलं, जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही, मी तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही, हे स्वराज्याचं रयतेचं झालं. आपण सत्ताधीश व्हावं म्हणून हे राज्य नव्हतं, रयतेचं राज्य निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भावना होती. सगळ्यात मोठी. महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे. 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची सारी, सुतार लोहार चांबार न्हावी जोशी गुरव वाणी मुलानी साळी माळी धनगर कोळी आगरी भंडारी मराठी ब्राह्मण सारे पोटाला लागले पाहिजेत. हे साऱ्यांचं राज्य आहे. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या पाठीमाग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राज चिन्ह झळकत होती. सुवर्णमत्स्य, मोरचल, अश्वदलाची, आरमाराची, निपक्ष न्यायाची. हेनरी ऑक्झेंडन महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. तो असं लिहितो की महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीमाग एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची 2 पारडी होती. आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म तर आताचा. आता न्यायालयात पट्टी बांधलेली न्यायदेवता हातात तराजू घेऊन उभा असते, निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून. 350 वर्षापूर्वी महाराजांनी ते निर्माण केलं. हे राज्य साऱ्यांचं, निपक्ष न्यायाचं. नाहीतर बघा ना, स्त्रियांवरच्या अत्याचाराचा सगळ्यात जलद गतीनं झालेला निर्णय, फास्ट ट्रॅकवर चाललेली एकमेव केस आहे भारतातली रांझ्याच्या पाटलाची. एकमेव. किती वेगात असेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यांना समान न्याय, पटकन. त्याच्याही पेक्षा महत्वाचं, महाराजांनी पहिला विचार हा करून ठेवला, या भूमीवर राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे राज्य उभा करतो आहे, कदाचित तेही उद्या नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? महाराष्ट्राला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. महाराजांनी एके दिवशी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वावलंबी स्वयंपूर्ण झालं पाहिजे. आत्मनिर्भर भारताची बीज शिवचरित्रात तुम्हाला दिसतात. मेड इन इंडिया महाराजांची संकल्पना आहे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्या जिल्ह्यातल्या मावळामध्ये जगातला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना सुरू केला. स्वराज्यासाठी लागणारं सगळं स्वराज्यातच. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा.
दुर्दैवानं आमच्या हल्लीच्या पिढीत हा गुणच आता राहिला नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे इथं जर शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोनच कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि दोन, काहीच येत नाही. मला खरंच बरं वाटतं की बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे, सगळ्यात मोठी. जिज्ञासा विलक्षण गुण आहे महाराजांचा, विलक्षण. एक काळ होता आम्हाला आमच्याच समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी काळ असा बदलला, आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर त्यांना महाराजांकडनं परवाना घ्यावा लागायचा. अबे खरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांच्या अधिकाऱ्याकडनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात आला. आता घ्यावा परवाना, जावं ना. पण जिज्ञासा किती आहे बघा. मी कायम सांगतो, आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. 189 इंग्रज या देशात पहिल्यांदा आले. 189. त्यांनी इथल्या भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. आणि मग त्यांनी 1000 इंग्रज बोलवून घेतले. पुढच्या टप्प्यात 10,000 आणखी आले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि इंग्रज होते 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष 29 कोटी भारतीयांवर राज्य केलं. कशाच्या जोरावर? अभ्यास, फक्त अभ्यास. हे खरे महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सार, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथला सखोल अभ्यास करा, यश तुमचं. पण हल्ली आमच्या पोरांचा अभ्यासच प्रचंड आहे. परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणली सध्या नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग करूया. मग बराच खळ झाला चौघांचा. म्हटले कुठला उद्योग करावा? मग एक म्हटला, आपलं गाव जरा आत पडतंय, एसटी स्टँड बाहेर आहे, एसटी आली तर माणसांना उतरून 2-2 किलोमीटर चालत गावाकडे यावं लागतंय. मग काय करूया? चौघात मिळून एक रिक्षा घेऊ, जोरात बिझनेस चालेल. मग चौघांनी वर्गणी काढली, चौघात मिळून रिक्षा घेतली, रिक्षा स्टँडवर लावली. रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौघातला एक जण पुढं बसला आणि 3 मागं बसले. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघितल्यावर हरकले, धावत धावत जवळ गेले. फुल आहे, चलो चलते चलते. 6 महिने झालं त्यांचा बिझनेसच होईना. 6 महिन्यानंतर परत चौघं एकत्र आले. म्हणले ह्या बिझनेस मध्ये काय रस नाही, दुसरा बिझनेस करू. म्हणले कुठला? आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान गावात नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. तुम्ही काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय याची माहिती करून घेणं, याचा अर्थ अभ्यास. महाराज काय यशस्वी? प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास, प्रत्येक. आणि हे सगळं कशासाठी? महाराजांचं ध्येय काय? अबे खरे दुसरा प्रश्न विचारतोय महाराजांच्या अधिकाऱ्याला, तुमचे महाराज हे सगळं का करतायत? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय, ध्येय काय, महत्वाकांक्षा काय?
आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. राजांचं ध्येय महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. अहद तंजावर तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य, हा राज्याभिषेक त्या ध्येयाचं पहिलं सामर्थ्यशाली पाऊल होतं. आणि महाराज सिंहासनाकडे निघाले. गणपती, गजाश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, प्रजापती, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार, प्रौढ प्रताप पुरंदर राजे सिंहासनाच्या चौथऱ्यावर पोहोचले. मंत्रघोष चालूच होता, मंत्रोच्चार घुमत होता. गागाभट्ट पुढे झाली. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्याला वंदन केलं आणि उजवा गुडघा टेकून महाराजांनी सिंहासनाला वंदन केले आणि पदस्पर्श न करता महाराज सिंहासनारोहण करते झाले. सिंहासनावर महाराज वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला आणि मौल्यवान जरावाचं, मोतिलक झालराचं सुवर्ण छत्र घेऊन गागाभट्ट पुढे झाले. महाराजांच्या मस्तकी त्यांनी सुवर्ण छत्र धरले आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. हजारो मुखातून जयध्वनी निनादला. गडावरच्या नौबती चौकडे गरजू लागले. रायगडाच्या तोफा कडाडू लागल्या आणि जरीपटका ल्यालेला भगवा सांगू लागला, राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला, राजे छत्रपती झाले. राज्याभिषेकानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळांना अधिकार दिले. मराठीतली पहिली डिक्शनरी महाराजांनी यावेळी प्रकाशित केली. राजव्यवहार कोश, छत्रपती नावाची नाणी पाडली. शिवशक चालू केला. भेदभाव रहित असणार, सगळ्या जाती धर्मांच, स्त्रियांची प्रतिष्ठा जपणार, गुलामगिरी संपवणार, शेतकऱ्यांचं कास्तकारांचं राज्य स्थापन झालं. राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक नकारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाली. ऐरावतावरच्या सुवर्ण अंबारीत बसलेले महाराज, त्यांच्यावर सुवर्ण, चांदी आणि रुपयाच्या फुलांचा वर्षाव होऊ लागला. मिरवणूक वाजत गाजत निघाली आणि महाराजांची ही मिरवणूक हेनरी ऑक्झेंडन बघत होता. ती मिरवणूक बघताना त्याला प्रश्न पडला, रायगड बुलंद आणि बेलाग, दुर्ग दुर्गम, मुंगिलावर चढता येत नाही, वाऱ्याला खाली उतरता येत नाही, इतका बिकट, मग इतक्या बिकट रायगडावर माणूस चढू शकत नाही. तिथं महाराजांनी एवढे मोठे प्रचंड हत्ती गडावर नेलेच कसे? त्याला प्रश्न पडला, कसे नेले असतील? अजून सुद्धा माणसं रायगड चढू नाही शकत, रोपवेने जातात. मग 350 वर्षापूर्वी ते बलाढ्य हत्ती महाराजांनी कसे नेले असतील? हेनरी ऑक्झेंडनला अजून उत्तर मिळालं नाही. मी सांगतो आता. 1662 साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. येतानाच हत्तीची 2 छोटी पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच गडावर नेली, ती मोठीच गडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालंय. पण 1662 साली शहाजीराजे महाराष्ट्रात येत आहेत हत्तीची पिल्ल घेऊन, कारण उद्याचं भविष्य त्यांना खुणावत आहे. छत्रपतींची मिरवणूक गरजेची आहे, होणारच आहे. सामान्य माणसाकडे दृष्टी असते आणि नेतृत्वाकडे दूरदृष्टी असते. महाराजांनी ते 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 केलं. अहो काय विलक्षण दूरदृष्टी आहे महाराष्ट्र. याच राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.5 लाख होनांची तरतूद करून ठेवली. 2.5 लाख होन तत्कालीन काळात 1 होन 4.25 रुपयाचा, म्हणजे एकूण 7.5 लाख रुपयांची तरतूद महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी गडकोटांसाठी केली. मोरोपंत म्हणाले, महाराज गडकोटांवर एवढा खर्च? महाराज म्हटले, मोरोपंत हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. मतलब आज ना उद्या औरंगजेब या दख्खनवर चालून येणार हे निश्चित. कदाचित त्यावेळी मी असेन, कदाचित मी नसेन,
पण हे स्वराज्य टिकलं पाहिजे. हे स्वराज्य टिकवण्याचं कार्य हे माझे गडकोट करतील. आणि माझा एक गडकोट या होनातून मी एवढा बुलंद करेन की तो औरंगजेबाशी 1 वर्ष झुंजेल. एक गड जर 1 वर्ष झुंजला तर औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. काय दूरदृष्टी आहे बघा. काय गणित असेल महाराजांचं. औरंगजेब काही एकटा येत नव्हता हो. येताना 5 लाखाची फौज घेऊन यायचा. 1 किल्ला 1 वर्ष, मग 5 लाख फौजेचा 1 वर्षाचा खर्च किती. मनुष्यबळ महाराजांकडे तितका नाही, पण औरंगजेबाची आर्थिक हानी आपण करू शकतो आणि ती महाराजांनी केली. एका गडाना 1 वर्ष झुंजवला म्हणजे 5 लाख गुणिले त्याचा सगळा खर्च. 14 कोटी घेऊन आलेला औरंगजेब संभाजी राजांबरोबरच्या पहिल्या वर्षातच औरंगजेबाचा सगळा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा मागवला, तो संपला. मग त्यांनी जहागीरचा मागवला, तो संपला. मग अकबराचा मागवला, तो संपला. मग बाबराचा मागवला, तो संपला. औरंगजेब या दख्खनशी टकरा घेताना कफल्लक झाला. महाराजांची दूरदृष्टी महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 47 वर्षात मुघल सल्तनत संपली. आर्थिक दृष्ट्या खिळखिळी होऊन संपली. हा महाराजांचा प्लॅन ए होता. 1 गड 1 वर्ष. हे जरी नाही झालं तरी महाराजांनी प्लॅन बी तयार ठेवलेला. इथून 650 मैल महाराज तामिळनाडूला गेले. वेल्लोरचा किल्ला जिंकला. साजरा गोजरा नावाचे 2 मराठी किल्ले तिथं बांधले आणि तिथे एक जिंजीचा किल्ला होता 3 डोंगरावर. सूर्यगिरी, रायगिरी, चंद्रगिरी. अत्यंत बेलाग 40,000 फौज घेऊन महाराज जिंजीचा किल्ला जिंकायला गेले. महाराजांनी हिशोब केला किल्ला जिंकायला 2.5 महिने लागतील. 40,000 सैनिकांचा 2.5 महिन्यांचा खर्च नॉट परवडेबल. सरळ किल्लेदाराशी बोलणं लावलं. 50,000 किल्ला ताब्यात. म्हणजे महाराष्ट्रातल्या गडकोटसाठी 7.5 लाख आणि जिंजीसाठी. बघा संभाजी महाराज कैद झाले. महाराणी येसुबाई शाहूराजे कैदेत गेले आणि राजाराम महाराज महाराजांनी घेऊन ठेवलेल्या जिंजीला गेले. महाराजांच्या दूरदृष्टीमुळे महाराजांनी जिंजी घेऊन ठेवल्यामुळं तख्त वाचलं, मराठी साम्राज्य वाचलं. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात काय विलक्षण असेल. महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत तब्बल 27 वर्ष राहिले. 27 वर्ष. पण या 27 वर्षात महाराणी येसुबाई त्या औरंगजेबा पुढे एकदाही झुकल्या नाहीत, न कधी कुर्नीस हात केला. औरंगजेबाला सगळ्यात मोठा सल त्याचा होता. सगळ्यात मोठा. मी संभाजी राजांना मारलं, या महाराणीला कैदेत ठेवलं, पण ही महाराणी माझ्या पुढे नमायला तयार नाही, झुकायला तयार नाही. आणि औरंगजेबाला एक संधी मिळाली. सरसेनापती संताजी घोरपडेंचा म्हसवडच्या रानात खून झाला आणि त्याचं मस्तक औरंगजेबाला दाखवायला दरबारात आणलं गेलं. औरंगजेबाने सरसेनापती संताजी घोरपडेंचं मस्तक बघितलं आणि त्यांना वाटलं ही संधी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची. एका तपकामध्ये संताजी घोरपडेंचं शिर ठेवलं, त्याच्यावर वस्त्र टाकलं आणि महाराणी येसुबाई राणी सरकारांना आणि शाहूराजांना दरबारात आमंत्रण दिलं. महाराणी येसुबाई आल्या. औरंगजेब म्हणाला तुमच्यासाठी भेट आहे. आणि त्या तपकातलं वस्त्र ओढलं गेलं. समोर संताजी घोरपडेंचं मस्तक येसुबाई राणी सरकारने बघितलं आणि कडाडल्या. शाहूराजे मराठ्यांचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि मराठ्यांच्या त्या सरसेनापतीला महाराणी येसुबाई आणि शाहूराजांनी झुकून मुजरा केला. औरंगजेबाचा तिळपापड झाला. शहनशाह हिंदोस्त. पण मला कुर्निसात नाही. शेर तुटला सरसेनापती, त्याला मुजरा कैसे. आणि महाराणी येसुबाई म्हणाल्या औरंग हा महाराष्ट्र आहे, धर्म पाळणार. तुम्हाला माहिती आहे 1/3 हिंदुस्थानवर महाराष्ट्राचं राज्य होत. 1/3. 8 महिने अर्ध्या पाकिस्तानवर मराठे राज्य करत होते. अर्ध्या पाकिस्तानवर. आता जो बलुचिस्तानचा वाद चाललाय, बलुचिस्तानच्या प्रत्येक शहरात तुम्हाला बुकटी मराठे दिसतील. मराठे आहेत तिथे. आपल्या घोड्यांच्या टापा जिथपर्यंत मराठ्यांनी नेल्या ती हिंदुस्थानची सीमा झाली. होय, आम्ही घडवला हिंदुस्थान. आम्ही मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले. अटक कुठं आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलंय
पुन्हा या हिंदुस्थानवर कुणी आक्रमक चालून येता कामा नये. कुठून येत होते? खैबर खिंडीतनं येत होते. हे अटक कुठं आहे माहिती आहे? त्या खैबर खिंडीतनं आत आलं की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक. जिंकला मराठ्यांनी, भगवा फडकवला. राघोबा दादा पेशवे, तुकोजीराव होळकर होते आणि तिथून त्यांनी पत्र पाठवलं पुण्यात, आता अटक घेतलंच आहे, खिंडीतनं पलीकडे जाऊन अफगाणिस्तान घेऊ का? पुण्यातनं उत्तर गेलं, तुर्तास नको, आधी बंगालचा प्रश्न सोडवू. म्हणजे महाराष्ट्र राजकारण कुठलं करतोय? बंगालच. मराठे पानिपतावर लढले. पानिपत काय महाराष्ट्रात आहे? नाही, हे राष्ट्राचं राजकारण आहे. 2 मोती 27 मोहऱ्या आणि लाख बांगडी फुटली. केवढं समर्पण आहे. पराभव नव्हे. या पानिपत नंतर पुन्हा हिंदुस्थान कट तिरक्या नजरनं बघायची कुणाची हिंमत झाली नाही. अब्दाली गेला तो परत इकडे फिरकला नाही, अजिबात नाही. हे मराठ्यांचं शौर्य आहे, महाराष्ट्राचं. आणि पानिपतानंतर अवघ्या 10 वर्षात महादजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला. तख्ताचे रक्षक मराठे 35 वर्ष दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकत होता. दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. दिल्लीची यमुना मराठ्यांच्या कब्जात आहे. काय शौर्य असेल हो. बंगालची फाळणी झाली, बंगाली जनता संतापली. तिथं वंगभंग चळवळ सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा घेतलेलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. जयोस्तो शिवराय. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं लिहितात, हा देश नाना पंथ, नाना जाती, अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण. एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. बंगालमध्ये प्रेरणा कुणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू होतीये आणि त्या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई एक नाटक तिथं बसवतात. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. नाटकाचं नाव शिवाजी काव्यम. त्या शिवाजी कायम नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. या नाटकामध्ये अभिनेते गणेश मूर्ती यांनी श्री शिवरायांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, अनुभवले, तो शिवमय झाला. महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रेरणास्थान मानले ते छत्रपती शिवाजी महाराज. स्वातंत्र्य चळवळीसाठी लोकमान्य टिळकांनी आदर्श मानले ते छत्रपती शिवाजी महाराज. याच महाराष्ट्रानं गांधीजींना गुरु दिले. याच महाराष्ट्रानं भगतसिंगांना राजगुरू दिले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी इथली आध्यात्मिक लोकशाही आपल्या वैचारिक बैठकीच्या बळावर मजबूत केली. जगद्गुरु तुकोबरायांच्या वैचारिक शहाणपणातून महाराष्ट्राची वैचारिक बैठक पक्की झाली. समर्थांच्या विचारातूनच हा महाराष्ट्र पुढं महाराष्ट्र धर्मासाठी तयार झाला. आज चित्रपट सृष्टीची निर्मिती असू द्या, नाहीतर क्रिकेटचा खेळ किंवा भारतीय राज्यघटना बनवायचा असू द्या, ते काम केलंय ते महाराष्ट्रानेच केलंय. महाराष्ट्राच्या अंगी हे बळ भरलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने. तो संस्कार या शिवजयंतीच्या माध्यमानं आपल्या मनात विचार म्हणून रुजावा, आचार म्हणून कृतीत यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं सुराज्य इथं घडावं ही अपेक्षा. पुन्हा आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.